हॅलो हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही चाललोय आता देवदर्शनाला, म्हणजेच आदमापूरला बाळूमामांचं दर्शन घेणार, मेतक्याला जाणार आणि मग महालक्ष्मीचं दर्शन घेऊन ज्योतिबाला पण जाणार आहे. तर अचानकच ठरलं, म्हटलं मुलांना पण सुट्टी आहे, देवदर्शन पण होईल नाही का. ताईंला पण यायचं होतं, मग त्यांना घेतलं आणि आम्ही मग पुढे निघालो. आता पहाटेच निघालेलो, मग सगळ्यांनाच भूक लागलेली, मग एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि फायनली 5 तासानंतर आम्ही मेतक्यामध्ये पोचलो. तिथे बाळूमामांनी रावल्याला खांबा आहे ना, त्याचं दर्शन घेतलं. आता व्हिडिओ वगैरे काही काढून देत नव्हते ते, त्याच्यामुळं काही काढलेच नाही. नंतर ना मग आम्ही आदमापूरला गेलो बाळूमामांचं दर्शन घ्यायला. आत्ता काहीच गर्दी नव्हती. गेल्या वेळेस हे आलते ना बाळूमामाला, तेव्हा खूप गर्दी होती. तेव्हा त्यांना बाहेरनं दर्शन घ्यायला लागलेलं आणि आमचं ना 20च मिनटात दर्शन झालं आणि इतकं खूप छान वाटत होतं ना, प्रसन्न, खूपच मस्त वाटत होतं. मग तिथेच महाप्रसाद पण होता, मग महाप्रसाद पण घेतला आम्ही. नंतर ना मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. आता इथे खूपच गर्दी होती, आम्हाला 3 तास लागले दर्शन घ्यायला. नंतर ना मग रूमवर गेलो, रूम ह्यांनी अगोदरच बुकिंग केलेली. मग नंतर ना थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि परत नंतर ना रात्री आम्ही रंकाळा तलावावर गेलो, चौपाटीच्या गणपतीचं दर्शन घेतलं, थोडंफार फिरलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.